बाहेरून येऊन गेलो तर कोणीच नाही येऊन राहिलं घरात. बाई राधिका, राधिका. मामाजी. बाई मी काय म्हणतो, माझ्यासाठी चहा घ्या नको करजो. मी बाहेर गेलो होतो, तिथूनच पिऊन आलो. आता 4-5 दिवसापासून मित्राशी भेट नाही झाली होती, त्यानंच पाजून दिला चहा. पण मामाजी मी तर तुमच्यासाठी चहा करून ठेवला होता. बरं जाऊ द्या. आता उठूनच नाही एक एक करून सगळेजण तेले देऊन देईन. मग नाश्ता करता काय तुम्ही? पोहा बनवला म्हटलं, आणून देऊ का तुम्हाला? हो करतो ना, थांबून जाय थोडंसं. आता चहा पिऊन आलो, थोडा वेळ थांब, मग मी नाश्ताही करून घेतो. पिऊष उठला काय? हो उठले ना, उठले. फोनवर बोलत होते ते. कोणाशी बोलत होते काय माहित. कामाचा फोन होता वाटते, त्याच्या कामावरचा. आवाज देऊ काय त्याला? काय म्हणून राहिले तुम्ही? नाही सहजच विचारलं, उठला काय म्हटलं तो. आणि रश्मी कुठं आहे तर? रश्मीताई त्या झोपल्या असन. असं हे मंदाचं तर मी काही विचारलं नाही. घरात तर दिसून नाही राहिली, ते गेली असून बाहेर. तिला कामधंदे कोणते आहे? कुठे गेलती? सकाळी निघाला काय तुला दिवस? याचं घर बसू दे, त्याचं घर बसू दे. निघाला वाटते दिवस, आहे ना? नाही ना हो, पानवाला आला होता ना, पानं घेतले ना त्याच्या जोडून तुमच्यासाठी. एवढं सकाळी कुठे जाणार आहे मी? आता सध्या चहा पाणीची वेळ, नाश्त्याची वेळ. एवढं सकाळी जात असतो काय मी? जायचा वेळ 10 वाजता. आतापासून काय कोणी काय खाली बसले राहते का आपल्यासाठी? त्याचे कामं राहते घरातले. मग त्याचे कामं गिमं झाले का मग बसतो आम्ही जरा वेळ. काय दिवसभर बसतो का आम्ही? हो काय? काय ऐकून राहिलो मी हे? काय ऐकून राहिलो म्हटलं? काय ऐकलं आता? दिवस तर निघाला फक्त. काय ऐकून घेतलं तुम्ही? असं आहे ना? त्या रश्मीच्या बाबतीत मला सांगितलं काऊन नाही सगळी खरी गोष्ट? अमय, आता येईल कोणी सांगितलं बाबा? कोणी सांगून दिलं? कोणी काने भरून दिले? काय राधिकाने सांगितलं काय? त्या पूनमने सांगितलं? कोणी सांगितलं बाबा? मी काय म्हणून राहिलो, इकडे लक्ष दे. बोला ना आता. मी म्हणून राहिलो, आपल्या रश्मीच्या बाऱ्यात एवढी मोठी गोष्ट झाली. ते काम नव्हतं का मला सांगायचं? काम नव्हतं काय तुझ्या मला सांगायचं? फोनच लावून सांगून द्यायला पाहिजे होतं काय आहे काय नाही. हे लहान सुहान गोष्ट होय काय? मी सांगूनच तर राहिली होती तुम्हाला. आता म्हटलं तुम्ही थकून मागून आले तिकडून, अजून तुम्हाला टेन्शन देऊ काय म्हणून मी काही सांगितलं नाही. कोणी सांगितलं होतं तुम्हाला? मला कोण सांगणार आहे? पिंट्यानं सांगितलं मला. असं बायकोन भरले वाटते का ना मग, है ना? काय नाही काही. काय झालं तर म्हणते मग रश्मीचं काय झालं? काय झालं? काही झालं गेलं का? कानावर टाकतं मग गोष्ट का नाही टाकत? सांगतं तिच्या बाऱ्यात काही. काय झालं? तिच्या सासून आणून सोडलं म्हणते इथं, असं काय झालं? काय होणार आहे तेच म्हटलं. सासू म्हणते नुसते टोमणे देते म्हणते तिले, आणि काम करायला लावते म्हणते. आणि ते ननदी म्हणते नुसते टोमणे देते, काही बोलते म्हणते. एवढं घरचं काम धंदा करू नये. आता याच्या अगोदर आपल्या पोरगी गेली होती, तुम्ही सोडलं होतं ना तिला जबरदस्ती ना. तर मला तर वाटते त्याला तेव्हाच तिला ठेवायचं नव्हतं, त्याच्या मनातच नव्हतं. म्हणून तर त्याने एवढे तमाशे करून तिला पाठवलं आणि आणून सोडलं ना. आणून सोडलं तर हे विचार करा ना तुम्ही, कसं आणून सोडलं. दुसरे राहिले असते तर म्हटलं असतं का तिच्या आईले बाबाले बोलू आपण इथं, काय आहे गोष्ट काय नाही सांगू, आणि त्याच्यानंतरच विचार करू. तर म्हटलं तिच्या सासून होतं ना आणून सोडून दिलं इथं. अरे असं कसं सोडलं? काय झालं काय नाही? काही मोठी गोष्ट झाली असं तेव्हाच आणून सोडलं ना. एवढे काही भारी लोक नाही आहे तिथे. आता आपले पायनीचेच आहे ना. आपण पाहूनच राहिलो. आणि आता काय बोलावलं तिले, रश्मीला बोलाव इकडे, तिच्यासोबत बोलायचं आहे मला. मी रात्रीच बोललो असतो, पण मी म्हटलं जाऊ दे, आता मी थकलो होतो. आता म्हटलं सकाळीच बोलून म्हटलं ह्या गोष्टीच्या बाऱ्यात. मला रात्री सांगितलं पिंट्यानं, पण मी म्हटलं जाऊ दे, आता रात्रीची रात्र निघू देतो. सकाळी काय आहे तर बोलतो रश्मीसोबत आणि तुझ्यासोबत. बोलाव बरं तिले, बोलाव रश्मीले. आई आली का रश्मी? ते बाबा बोलून राहिले. आई मला चहा पाहिजे होता ना हो. वहिनीला सांग ना चहा करून दे ना मला. हो नंतर सांगतो, पहिले ते बाबा काय म्हणून राहिले तर त्याच्यासोबत बोलून घे, नंतर सांगतो मी त्याला चहा करून द्यायला. रश्मी इकडे. अरे बाबाने मला बोलावलं? कायले बोलून राहिले बाबा मला? मला वाटतं माहीत झालं वाटते त्याला मी आली म्हणून सासरून. मी सासून आणून सोडलं म्हणून. पण आता कसं, आता काय सांगू बाबाले? जसं आईले सांगितलं तसंच सांगा लागन. नाही तर मग अजून बाबा म्हणून मलाच बोलते तशी. माहीत चुकी दिसते त्याला. मी केअर तर कधी घेतच नाही. आई तरी घेऊन घेते जराशी केअर मी. पण बाबा तर कधीच केअर नाही घेत मी. धाडून टाकन मला अजून. आणि तिथं जाऊन अजून टोमणे ऐका लागन मग म्हणून आली म्हणून अजून म्हणून आमच्या इथं म्हणून. नाही मी आता स्वतःहून तर जातच नाही. त्यालाच न्यायला बोलवून मी जात नाही काही स्वतःहून. मी काय कमीपणा करू मी करतच नाही ना, आणि मी जातही नाही. बाबाला घुमवा लागन आता काही ना काही सांगून. कसंही आता त्याच्या डोक्यात काही ना काही टाका लागन माझ्याविषयी. तेव्हा कुठं गोष्ट जमनते, नाही तर तशी काही जमणार आहे नाही. रश्मी इकडे ना. हा बाबा. मी काय म्हणतो रश्मी, काय झालं असं? काय झालं म्हटलं? त्या सासून आणून सोडलं इथं. भांडणं झाले का घरी? बाबा ते तू नको करू. स्पष्ट सांग मला काय झालं काय नाही तुझ्या घरी.
मग आम्हाला विचार केला अरे बरं होते ना. कोणाची चुकी आहे कोणाची नाही. सांग ना काय झालं तर घरी. बाबा ते थांब रश्मी, मी बोलतो त्याच्यासोबत. होय तू इकडे. मला विचारा ना हो, मला विचारा ना. मी म्हटलं तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं का पोरीले सोडू नका जबरदस्तीनं नेऊन. तर तुम्ही म्हणे नाही तिचं संसार तोडतं काय नसं काय तसं काय. तुम्ही किती बोलले म्हटलं मला, रंगारंगाचं बोलले तुम्ही मला. आणि म्हटलं जबरदस्तीनं सोडलं तिला तिथं नेऊन. त्याच्या मनातच नव्हतं ना तिला ठेवणं. तर पहा बरं 2 महिन्यांनी झाले तर अजून बोंब आली. जबरदस्तीचं नातं टिकत असते काय तुम्ही सांगा? टिकत असते का जबरदस्तीचं नातं? त्याला ठेवायची नव्हती काही नाही म्हणूनच त्यानं तमाशे केले की नाही. आणि कोणती सासू होय जबरदस्तीनं आणून सोडते सुनीले? कुठं पाहिलं असं? आणि आता म्हटलं मला माहीत आहे तुम्ही विचार करून राहिले असाल का चुकी माझ्या पोरीचीच असन. आणि तुम्हाला चुकी तर तुमच्या पोरीचीच दिसते, बाकी तुम्हाला कोणीच चुकीचं दिसत नाही. म्हटलं तिच्या सासूनं तिला मारलंही म्हटलं. मार सहेपर्यंत ते राहीन काय तिथं? काय काय बोलून राहिली तू? मारलं? मग नाही तर काय, मारलं नाही तर काय. पोरीला पहा ना तुम्ही कशी झाली ते. अशीच नेली होती काय? अशीच नेली सोडली होती काय तुम्ही तिले? पहा ना कशी एका रंगाची होऊन गेली. काही ना काही तिला तकलीफ असन तिथं म्हणूनच अशी झाली ना. का शॉक झाला तिले असं व्हायचा. काय बोलावं आता तुम्हाला? आता म्हटलं आता तुम्ही तिचं काय आहे का नाही तिलाच बोलत बसाल म्हणून मी बोलली म्हटलं तुम्हाला पहिले. तू राहू दे, मला पहिले तिच्याशी बोलू दे. हा बाई काय झालं असं? अहो बाबा मी तिथं राहायचा खूप प्रयत्न केला पण माझी सासू नुसते टोमणे मारते. कोणती ना कोणती गोष्ट पाहतच राहते मला टोमणे मारायची बोलायची. त्या दिवशी म्हटलं मी त्याचं ऐकलं नाही तर मला म्हटलं झापड मारून दिली एक. बाबाला अत्याचार करून राहिले ते लयच अत्याचार करून राहिले. मी तर निघून येऊन राहिली होती. मग म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग त्यानं सोडून दिलं मला इथं आणून. बाबा आता मी जात नाही, मी इथंच राहतो बाबा. मला राहू द्या 15 दिवस 1 महिना इथंच राहू द्या. मग मी पाहतो काय आहे तर. बाबा माझ्या बाबा तिथं लय जीव घाबरून राहिला बाबा. ते नुसते माझ्या मागं लागून जाते बाबा. मी केव्हापर्यंत सहन करू बाबा? बाबा मला राहू द्या इथं बाबा. बाबा मला खूप त्रास देते ते लोक बाबा. बाबा मला इथं राहू द्या. बाई तू काही काळजी नको करू. सध्या तू व्यवस्थित राही बरं. स्वतःला सांभाळ. लढू धडू नको. पाय तुम्ही काय करायचं आहे तर. मला जा लागन ना तिथं. त्या सासरी जा लागन. असं कसं त्यानं माझ्या पोरीला एवढा त्रास दिला. एवढं सहन करायला लावून राहिले. तुम्ही पाहतो ना त्याला त्याची घेतो ना चांगली उधळपत्तीच काढतो ना. कसा हात उचलला त्यानं माझ्या पोरीवर तर. मी जातो तुझ्या सासरी आणि सगळं काही सांगून येतो त्याला. चांगलं काही बजावून येतो. अमाय बाबा तिथं गेले नाही पाहिजे. बाबा तिथं गेले का बाबाला सगळं माहीत होऊन जाईल. बाबाच्या कानावर काही गोष्ट पडलीच नाही पाहिजे तिकडची. मी बरोबर इकडच्या इकडे रुपेशजीला बोलावतो आणि सगळं काही बरोबर करून घेतो. बाबाला काहीच नाही माहीत पडू देत. नाही बाबाने गेले पाहिजे तिथपर्यंत. नाही तर बस मग बाबा मला अजून शेकन म्हटलं धरून. जास्तीचे कामं करून राहिली म्हणून. मग सगळं काही समोर येऊन जाईल. मग मी काहीच नाही आता बाबाला अजून हे करतो. बाबाला म्हणतो जाऊ नका तिथं. जाऊ नका म्हणून तिथं. नाही तर बस झालं मग माझ्या कल्याण झालं. बाबा तुम्ही नका जाऊ बाबा तिथं. मी रुपेशजीला इथंच बोलवतो बाबा. तुम्ही त्याच्यासोबत बोलून घ्या बाबा. बाबा तुम्ही तिथं नका जाऊ. मी नाही जात बाबा तिथं आता. मी माझ्या नवऱ्यासोबत वेगळी राहतो बाबा. ते लोक लय त्रास देते बाबा. मला नाहीच राहू देऊन राहिले ते चांगल्यानं. मी नाही राहत बाबा तिथं. अमाय याची चुकी पण हेच लढून राहिला. आणि हे मामाजी तर चांगल्याने घेऊन राहिले त्याला. द्या ना म्हणा सटकी म्हणा. भले नाटक करू दिसून राहिलं हे आता. बापरे बाप. आता हे पाय रश्मी, तू मला तिथं जाऊ नको म्हणतो पण एवढी मोठी गोष्ट झाली तर मला तर तिथे जाच लागन ना. बोलाच लागन ना काही ना काही. बाबा मी रुपेशजीला इथंच बोलून घेतो ना. तुम्ही बोलून घ्या त्याच्यासोबत. इथंच बोलून घ्या तुम्ही. पण माझ्या सासू सासऱ्यासोबत नका बोलू. ते नाही का नुसते टोमणे देते बाबा मला. ते माझ्यासोबत चांगले नाही राहत. तुम्ही रुपेशजीसोबत बोला बाबा. मी इथंच बोलून घेईन त्याला 2-3 दिवसाच्या नंतर. तुम्ही तिथं नका जाऊ. जशी म्हटलं त्यानं मग इज्जत नाही ठेवली तशी तुमची नाही करणार ते. तुमचाही कमीपणा कराल. असं कसं कमीपणा करण? तेच रात चालून राहिलं काय? तेच माझ्या पोरीला दुःख देईन आणि तेच काय मग कमीपणा करण काय? आता गेले म्हटलं दिवस पोरीवर अत्याचार झाले तर मायबापाला पुढे जास्त लागते. असं कसं त्याने हात उचलला नशे कसे टोमणे देऊन राहिले ते कामनी ना धंदानी. बोला तर लागनच. पण पहिले मी जवळ बुवासोबत बोलून घेतो. नंतर पाहतो काय आहे तो. असं कसं कमीपणा करण ते तेली घेईन ना. तेली घेईन सट्ट्यावर. पण हे जवळ बुवा कसे राहते तर तुझ्यासोबत? ते चांगले राहते ना बाबा. ते चांगले राहते. मी त्यालाच बोलून घेतो नाही तर. जाऊ दे. नाणारा चांगला आहे ना. जाऊ दे पाहतो मग मी काय करायचं आहे तो. जाय तू काय करून राहिली तर कर तिकडे. त्या घ्या पितं काय तर काय तो मी पाहतो पिंटला सांगतो. अमाय बाई काय घुमवली ना गोष्टीले. बाप रे बाप. सांगू का मामाजीले? सांगू का हिचे सगळे काही नखरे? बापरे हो काय होय हे. मारलं म्हणते. सासूनं मारलं म्हणते. काय गोष्टी करते. सासू समोर तर म्हटलं तोंड नाही उघडलंय ना. मग सांगा नव्हतं लागत का मला मारलं हे केलं ते केलं. आणि आता इथे येल पाडून राहिली. मग मामाची आले वाटते गेरात.
मामाजीला समजावलं वाटते तिनं, लावला वाटते लाडी गोडी. यल पाळला मामाची जवळ. हां, मामाजी येऊन गेले. कसं करू आता? कसं करू सांगू का मामाजीला? काय करू? मला तर काही समजून नाही राहिलं, पण सांगत लागणच मामाजीले. अहो मामाजी, पण रश्मिताची सासू आली होती तर पूर्ण चूक रश्मिताची सांगून राहिल्या होत्या त्या. हो चबरे, इकडे पाय इकडे. ते चुकीत होती ना, म्हणून तिने सगळी हिची चूक सांगितली. आणि मायापोरीला सवय नाही आहे ना सासू समोर पटर पटर करायची, जशी तुले आहे ना तशी मायापोरीला सवय नाही आहे. म्हणून मी पोरगी तिथं काही बोलली नाही. नाही तर म्हटलं मी पोरगी बोलली असती ना तर सासूची काढून ठेवली असती. ते तर तिचा समजदारीपणा म्हणा की एवढं सगळं सहन करून ते चुपचाप बसली होती सासू समोर. पण मामाजी, मी काय म्हणतो, एक वेळा रश्मिताच्या इथं तुम्ही जाऊनच पहा सासरी. काय आहे तर माहीतच पडून जाते. मग काय तुला काय मी पोरगी खोटी वाटून राहिली का? एवढं सगळं काही सांगून राहिली तर जास्त अगोचाई नको करू इथं. हो सासूबाई, पण एक गोष्ट ध्यानात तर घ्या जराशी. आता म्हटलं त्याची सासू आली होती तर म्हटलं किती गोष्टी सांगितल्या त्यानं रश्मिताईच्या बाबतीत. का म्हणे करी म्हणे, झोपली राय म्हणे. आणि म्हटलं तो खर्च नाही सांगितला का मामाजीला खर्च नाही सांगितला काय? खर्च? कायचा खर्च? हो मामाजी, तुम्हाला सांगितलं नाही का रश्मिताईनं? येईनं म्हटलं गेम खेळला त्याच्यासोबत, सासूबाईसोबत आणि यायच्या नवऱ्यासोबत. येईनं म्हटलं का मी बिमार आहे आणि ह्या बिमार होत्या म्हणते, काम गेम काही करून नाही राहिल्या होत्या. त्याला असं वाटलं का खरंच बिमार आहे का म्हणून. मग म्हणते त्यानं म्हटलं म्हणते का चल दवाखान्यात. ह्या गेल्या म्हणते दवाखान्यात आणि तिथं म्हणते सगळं काही निघालं म्हणते. रिपोर्ट सगळं काही काढलं म्हणते यायचा आणि सगळी काही तपासणी केली म्हणते आणि त्याच्यात म्हणते काहीच नाही निघालं म्हणते, सगळं नॉर्मल. उलट म्हणते त्या डॉक्टरांना म्हटलं म्हणते का तुमच्या सून साधनपेक्षाही चांगली आहे, एकदम टणान आहे. आणि मग म्हणते ते रिपोर्टचा खर्च निघाला म्हणते 35,000 रुपये. काय होय रश्मी? आणि म्हणता हे गोष्ट कोणी सांगितली त्या मला? काय होय रश्मी हे? आता कोणाचं खरं समजू मी आणि कोणाचं खोटं समजू? बरोबर बोलून राहिला होता पिंट्या. समजूच नाही येऊन राहिलं म्हणे कोण खरं बोलून राहिलं आणि कोण खोटं बोलून राहिलं म्हणून. अहो बाबा, हे गोष्ट खरी आहे का? त्यानं मला दवाखान्यात नेलं होतं आणि मग सगळे चेकअप वगैरे सगळे केले. आता तुम्ही सांगा, दिवस रात्र मी तिथं काम करन तर मी बिमार नाही पडन काय? बिमार पडली होती म्हणून त्यानं मला दवाखान्यात नेलं. आणि ते काय एवढे चांगले लोक आहे का मी बिमार नाही राहीन तरी मला दवाखान्यात नेईन? तुम्हाला असं वाटते काय? त्यानं दवाखान्यात नेलं. आता त्या रिपोर्टमध्ये काहीच नाही निघालं. आता तो दवाखाना कसा होता, कसा नाही, चांगला होता नाही होता ते तर मला काही माहीत नाही. मी तर पहिल्यांदाच गेली होती त्या दवाखान्यात. आणि काय टेस्ट निघाले तर आता ते म्हणून राहिले होते सगळे टेस्ट नॉर्मल आहे म्हणे. मग त्याच्यात मी काय चुकी बाबा? मला तर अशक्तपणा होताच ना. आता त्याच्यात मी काय चुकी? आता त्याचा एवढा मोठा पैसा खर्च झाला तर आता मी आता म्हटलं नव्हतं त्या डॉक्टरला एवढे मोठे पैसे घेऊन घे म्हणून. आणि बाबा त्या गोष्टीचं मला टोमणा देऊन राहिले होते, एवढे पैसे खर्च झाले. तुम्ही म्हटलं एवढा मोठा पैसा पाहून दिला मला, पण काही नाही, नुसते पैसा करते ते लोक. म्हटलं एखाद्या बिमारीला नाही लावू शकत ते. आणि तुम्ही म्हणता, तुम्ही मलाच बोलता. आता हे वहिनीले माझ्यावर विश्वास नाही येऊन राहिला. आता मी कोणाला सांगू? आता मी सासूला उलट बोलली नाही तर त्याच्यात म्हणणार मग हे मी त्याची इज्जत केली आणि बोलली असती तर मग तिकडून नाही म्हटलं असतं सासूची काही इज्जत नाही करून राहिली म्हणून. सांगा बाबा आता काय करू मी? मला तर काही समजून नाही येऊन राहिलं. आणि जाऊ द्या, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, जाऊ द्या, मी बॅग घेतो आणि कुठे निघून जातो. जाऊ द्या, तुम्हाला विश्वास नाही, आईला विश्वास नाही, वहिनीला विश्वास नाही, कोणाला विश्वास नाही. जाऊ द्या. माझ्या पोरीवर काय निघून राहिली काय नाही. तिले मग तिचंवालं. आणि म्हटलं हे पूनम ना जास्तीच हे करते, जास्तीचं आगला काय करून राहिली हे. आते बाई, मी काय चुकीचं बोलून राहिली? आता त्याच्या सासू आल्या होत्या ना, त्यानं सांगितलं ना सगळं काही. मग त्याला विचारणार नाही का एवढं सगळं काही झालं तर? आणि तुम्ही कशा बोलता तर? तुम्ही त्याला विचारून नाही राहिल्या कसं काय झालं, काहून झालं. काही ना कुठून तर सुरुवात झालीच असेल ना, तसं होणार आहे काय कसं ना कसं? तुम्ही त्याला विचारायला लागत होतं. आणि नुसतं रश्मिताईवरही विश्वास ठेवून काही बरोबर गोष्ट नाही आहे ना. सगळं पहिलू पाहा लागते ना गोष्टीचा. आता काय झालं, जरासं इकडे तिकडे नाही गेलं काही, पूनमची आणि नातेबाईची तर जराशी नाही पटत. आणि हे बाबा, हे मामाजी काय बोलून राहिले रश्मिताईले? सांगितलं वाटते पियूजीनं आहे ना मामाजीने. पण काय झालं आता इथं समजून नाही राहिलं मला. पाहा लागन जाऊन काय झालं. आतेबाई काय झालं पूनम? अहो राधिका ताई, तुम्ही सांगा. ह्या रश्मिताईच्या सासू आल्या होत्या तेव्हा म्हटलं रश्मिताईच्या सासूनं किती सारं बोलल्या म्हटलं रश्मिताईच्या विषयी. सगळं म्हटलं चुकी रश्मिताईची दाखवून राहिल्या होत्या त्या. आणि आता रश्मिताई म्हणते त्याची चुकी आहे म्हणते. त्याच्या सासूनं त्याला मारलं म्हणते. काय मारलं? नाही तर काय, तेच तर सांगून राहिली मी तुम्हाला. त्याच्या सासूनं त्याला मारलं म्हणते, टोमणे देते म्हणते त्याची सासू त्याला. तर मी म्हणून राहिली जर याची सासूची चुकी होती तर येईना तिथंच सांगा लागत होतं ना. जेव्हा याची सासू याच्याविषयी बोलून राहिली होती, एवढं सगळं काही बोलली ती आपल्यासमोर, त्याची सासू, ते याचं काम नव्हतं काय सांगायला का? तुम्ही तर हात उचलला मायावर. तुम्ही तर टोमणे देता. तर काहीच नाही म्हटलं तेव्हा, काही नाही बोलला. आणि आता बाबाला म्हणते का त्यानं मारलं, टोमणे दिले, असं तसं सांगून राहिला. पहा ना, तुम्ही विचारून पहा. भवानी, तुला काय वाटते हो?
हां पण मी पोरगी काय खोटं बोलून राहिली काय? खोटं बोलाले नाही नाही म्हणून राहिलो तर तू जास्तच हे करून राहिली. तुला काय मी पोरगी अशी तशी दिसून राहिली काय? हो आते बाई अशी तशी दिसायची नाही आहे, पण जे गोष्ट आहे तिथं समोर आणाच लागेल ना. आता आपण रश्मिताईवर विश्वास ठेवू का त्याच्या सासूवर विश्वास ठेवू? गोष्ट काय आहे काय नाही हा समजून नाही राहिलं. काय याच्यात चुकी रश्मिताईची आहे का तिच्या सासूची आहे म्हणून? तर पाहत लागणच त्याच्यासाठी मामाजीला ते त्याच्या घरी जास लागल रश्मिताईची सासरी. चांगलं बाबाले समजूत घालून राहिली तुम्ही बाबाची. चांगलं सगळं काही जमून राहिलं होतं, पण हे मी लाईनी बहिणीने म्हटलं साडं तेल करून टाकलं, साडा धिंगाणा करून टाकला म्हटलं. काय प्रश्न विचारून राहिली? खरंच आता बाबाच्या मनात येईन ना ही गोष्ट काय जास्त लागेल म्हणून तिथं. लय हुशार आहे मी लहान बहिणी ना, लस हुशार आहे, लय भाजली मी लहान बहिणी. अशी होती म्हणूनच तारी नाही ह्या घरात. चांगली राहिली असती तर कायली आली असती पळून. पयोडी कुठली. आता काय तुम्ही एका गोष्टीवरून का पुन्हा घरात तमाशा करता काय? तमाशा करायले मी पाहतो काय करायचं आहे तो. सगळे आपापल्या जागेवर राहा उगी मुगे. धिंगाणा लावून ठेवला काय घराचा? एकीचं चालू नाही होतं दुसरीच चालू होते तोंड, दुसरीच चालू नाही होतं तिसरीच चालू होते. कायचं होय हे? धिंगाणा लावून ठेवला. जाय रश्मी आता. आता काही तुम्ही एवढं काही वाद नका घालू एका गोष्टीवरून. मी सांभाळतो काय आहे तो. आणि आता काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे पाहसाठी मला रश्मीच्या सासरीत जास्त लागन आणि तिथं पास लागन. काय होऊन राहिलं काय नाही, काय झालं काय नाही, जेव्हापर्यंत तिथं जाईन नाही माहीत होणार नाही कशी काय गोष्ट आहे तो. आता हेही खरी आणि तेही खरे, मग चुकीचं कोण याच्यात? मी पाहतो जो. जा आता सगळे आपापले कामं करा. भांड्याचं सांगा तेले एक गोष्ट निघाली का पार आपापसात करते. एकीच्या 2 आणि दोन्हीच्या 3 दुसरे कामं नाही होते याच्याकून. मंदा जा बाई तुम्ही पहा आपापले कामं पहा काय करायचं काय नाही. जा नाश्ता गिष्ट्याची तयारी करा. हो मामाजी हो. चल पूनम चल लवकर आता. चल गरम झाला म्हटलं आज सगळं काही वातावरण. चल आता आपण आपल्या कामी लागू. पण राधिका ताई माझी गोष्ट तर आहे का तुम्ही? अहो चल ना सध्या तर चल इथं. तुला दिसून नाही राहिलं काय मामाची किती रागात आहे तर. चल आता आपण किचनमध्ये बोलू. चल पहिले इथून निघ तू. चल कामी आपल्या. पाहिलं काय तुम्ही? पहा ना तुमची लहान सून कशी तोंडाला वरवर करते म्हटलं. मार तांड ओढपते. पाहताही नाही का माझ्यापेक्षा मोठे आहे का कोई आहे. बस एक वेळ चालू होते तर चालूच होऊन जाते सगळं. मोठं म्हटलं तुमच्या लाडाच्यानं होऊन राहिलं, डोक्यावर बसून राहिली ते. हे पाय तिची बोलायची पद्धत जरी चुकली असन तरी ते जे बोलून राहिली ना ते विचार करायचोगती गोष्ट आहे. ते काही चुकीचं नाही बोलून राहिली. आता पाय ना एवढं सगळं काही तिची सासू सांगून गेली तर त्या बाबतीत इथे विचार करावा लागेल ना आपल्याला. जेवढा आपल्याला आपल्या पोरीवर विश्वास आहे त्याच्यापेक्षा अर्धा तर तिच्या सासूवर करावं लागेल. मी पाहतो ना 2-4 दिवस होऊ दे. जरासं इकडे वावर पाण्याचं पाहून घेतो मी. वावराचं धिंगाणा झाला तिकडे 4-5 दिवस तिकडे होतो तर कोणी जाऊन नाही पाहिलं ना कोणी नाही. आता तू पियुष ऑफिसला जाईन तर तिकडे पाहिन. इकडे घराचंही धिंगाणा राहते आपण इकडे तिकडे कुठं गेलो तर. तुला म्हणावं एखादा चक्कर मार म्हणून वावरात तर तुया कोणी होत नाही. मग आता पहिले वावराचं पाहतो. 1-2 दिवस तिकडे लागतेच मला. त्या मशिनीचाही तालजोड लावतो त्याच्यावर एखादा ड्रायव्हर ठेवा लागून. आता माझ्याकडून काही ड्रायव्हरिंग होत नाही, माझ्याकडून एवढा वेळ बसूनही होत नाही. सीझन निघून जाईन मग. आणि मग पाहतो या रश्मीचं काय आहे तो. 2-4 दिवस लोटू देतो आणि पाहतो जरासं घरी इकडचंही थंड होते आणि तिकडचंही थंड होते. गरम याच्यात हातोडी मारण्यात काही फायदा नाही आहे. आणि तू जराशी समजवतील काय आहे काय नाही, खरं बोलून राहिली खोटं बोलून राहिली काय करून राहिली. तू तिची केअर घेतो डोळे झाकून. सध्या परिस्थिती पाहावं माणसानं काय आहे काय नाही. हे असं थोडी नसते. आणि तू जराशी डोक्यावर राहायचं आहे. तुला एवढं मोठं घर चालवा लागते म्हटलं. 2-2 सुना आहे, पोरकी आहे, पोरं आहे, अशीच करशील काय हिरी भांबडल्यासारखी. याच्यावर त्याच्यावर राग. जरासं समजून बुमजून कामं काढा लागते. अशानं होणार आहे काय? कशी सांभाळशील एवढं मोठं घर? मग पाहतो आता मी माझं डोकं घुमून टाकलं. तुम्ही स्वतः करता कचर आणि मला करायला लावता. पाहतो आता काय करायचं आहे तर. तिचं पास लागून रश्मीचं. जर तिच्या सासूची गलती असन तर तिची काढतो मी तिच्या सासूची. कसा हात उचलला तर. आणि जर हे खोटी बोलून राहिली असन तर हिचंही पाहतो मग काय धिंगाणा आहे तो. आता म्हणून राहिली ते तिच्या नवऱ्याला बोलवतो म्हणते, जावई बुवाला बोलवतो म्हणते. विचारतो ना त्याला विचारतो काय आहे काय नाही, कसं होते कसं नाही. तू काही काळजी नको करू. आता पोरीची एवढी जराशी सुनेची काळजी करत आहे आणि पोरीची काळजी करत आहे. दोघीला बरोबर ठेवायचं आहे. असं एकाच्या इकडे पार्टवर झुकलं ना तर मग दुसरी तर बोलणारच आहे ना. किती काय म्हटलं तरी. आता ते राधिकाने बोललं तर सगळे राधिकासारखे थोडी नसते. आणि तिने सत्य परिस्थितीत सांगितली. तिने कोणतं चुकीचं सांगितलं? जाय आता जाय तू तुझं काम कर. जराशी बाहेर कमी राहत जाय, घरात जास्त लक्ष देत जाय. तेव्हा कुठं घराचा ताल बरोबर चालन. ह्या माणसाला तर मी कधीच चांगली नाही वाटत, कधीच नाही. असा एकही दिवस नसून निघाला का ह्या माणसानं म्हटलं असेल का नाही म्हणता तू बरोबर आहे म्हणून. नुसती माझ्या चुका काढते आणि माझ्या पोरीच्या चुका काढते. बाकी येईल पूर्ण दुनिया चांगली आहे, फक्त त्याची बायको आणि त्याची पोरकीच त्याला चांगली नाही. काय करावं तर आपण कोणाला सांगावं? कोणाला सांगावं आपण? हे नाही घेत तर नको घेऊ देऊ ना. पण मी तर माझ्या पोरीची केअर घेणंच. माझ्या पोरीला एवढं दुःख आहे तर माझ्या पोरीची केअर मी घेणारच आहे. त्याला त्याच्या सुनाईची लागते तर मला माझ्या पोरीची लागते. पोरीची लागाले पैदा करून सोडून दिला येई नाही. काय एवढी काय वाईट आहे का माझी पोरकी? आता होऊन राहिला म्हणूनच म्हणून राहिले ना. साऱ्या घराचा धिंगाणा लावून ठेवून दिला. तमाशाचा बाजार मांडला येईन.
सुना सासूची नाही ऐकत, सासू सुनेची नाही ऐकत, पोरगी मायचं नाही ऐकत. काय होई बाप्पा हे? काय होई हे? आणि आपण कोणाकोणाला सांभाळाव एक माणूस? माणसानं घर सांभाळावं का बाहेरचं पाहावं का यायचंच करत बसाव? काय करावं तो काही समजून नाही राहिला आता, कसं करावं कसं नाही. पण पाहतं लागूनच जातो ना. जातो आता रश्मीच्या सासरी 2-4 दिवसात निघतोच आता तिच्या सासरी मी.